निवडणुका म्हटलं की वेगवेगळे गणित आले, वेगळी समीकरणं आली, पण वेगवेगळे उमेदवारही आले आणि वेगवेगळे उमेदवार जर आपण पाहिले तर निवडणुका काहीही ठेवत नाही, काहीही उरवत नाही. म्हणजे भाऊ भावाविरुद्ध, आई वडिलांविरुद्ध आणि मुलगा चुलत्या हे काही सगळं जे काही कारण हे सगळे काही नाते आहेत, या नात्यांमध्येही निवडणुका होतात. असंच एक समीकरण जर आपल्याला पाहायचं झालं तर एक वेगळं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळते. विशेष म्हणजे मराठवाड्याच्या भूमीत हे राजकारण पाहायला भेटतंय. आपण गोष्ट करतोय अर्थात तुम्ही आतापर्यंत गेस केला असाल, आपण चर्चा करतोय कन्नड मतदारसंघाची. कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये नवरा विरुद्ध बायको असं समीकरण, असं युद्ध, अशी लढाई आपण पाहतोय आणि या लढाईमध्ये नेमकं कोण बाजी मारतंय, कोण कशी बाजी मारू शकतं आणि याच्या पाठीमागची जातीय समीकरणं काय असणार आहे, स्थानिक राजकारण कसं असणार आहे आणि याच्यामध्ये नेमकं कोणाचं रणांगण कुठपर्यंत जाईल, या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. अर्थात याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा, अशी म्हणण्याची काही गरज नाही. आणि अर्थात त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. आता या विषयाकडे वळत असताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे हर्षवर्धन आहेत, हर्षवर्धन यांची जी काही ताकद आहे, ती ताकद आपण गेल्या म्हणजेच 2019चा विचार केला आणि तेव्हाची लोकसभेची निवडणूक जर पाहिली, आठवली, तिथली गणित आढावा जर घेतला तर निश्चित स्वरूपात हर्षवर्धन जाधव यांची ताकद किती आहे, यांचं प्राबल्य किती आहे, यांचं वर्चस्व किती आहे, हे सगळं आपल्याला कळून चुकतं. अर्थात लोकसभेची समीकरणं विधानसभेला बसतीलच असं नाही आहे, पण यंदा ही लोकसभेमध्ये त्यांनी निवडणूक लढवली असली तरी गणितं वेगळी होती आणि मराठा फॅक्टर ज्या पद्धतीनं पुढे आला, तो मराठा फॅक्टर अत्यंत प्रभावी ठरला, निर्णायक ठरला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष म्हणजे मराठवाड्याच्या राजकारणात सगळी उलथापालथ झाली, सगळीकडे धुराळा उडाला, अशी एकंदरीत परिस्थिती होती. पण कन्नडमध्ये आता जे काही घडतंय याच्या पाठीमागं मुळात हे दोघं नामधारी आहेत, हे फक्त पुतळे आहेत का, बाहुले आहेत का, असाही प्रश्न निर्माण होतोय. याचं कारण असं की जे काही त्यांच्या पत्नी आहेत संजना जाधव, या आहेत रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि दुसरीकडे जे काही हर्षवर्धन आहेत यांचा विचार केला तर यांच्या पाठीमागे उभे आहेत अब्दुल सत्तार. कारण सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची जी काही लढत आहे, जी काही राजकीय दुश्मनी आहे, ती पुन्हा एकदा कन्नडमध्येही आजमावली जाते. कारण संजना जाधव यांच्या पाठीमागं त्यांचे वडील रावसाहेब दानवे उभे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे जे काही विरोधात उभे आहेत, म्हणजेच आपण हर्षवर्धन जाधव यांचा जर उल्लेख केला तर त्यांच्या पाठीमागे अब्दुल सत्तार हे आतून ताकद लावत आहेत. सगळे मुस्लिम मतांची बेरीज त्यांच्या पाठीमागे उभी करतायत असं दिसतंय. यातला तिसरा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे पुन्हा एकदा मराठा फॅक्टर येतो. पण मराठा फॅक्टरमध्ये तिथलं स्थानिक राजकारणाचा विचार केला तर मनोज पवार हे काही तिथलं त्यांचं जर समीकरण पाहिलं तर ते किती प्रतिशत मतं घेतील याच्याबद्दल अनेक वाद प्रतिवाद घेता येऊ शकतात. कारण की जे काही लोकसभेमध्ये महत्त्वाचे, जालना लोकसभामध्ये महत्त्वाचे ठरले होते मंगेश साबळे, ज्यांनी मराठा आंदोलनात महत्त्वाची भूमिका आतापर्यंत निभावलेली आहे, एक वेगळं समीकरण सेट करण्यात त्यांची ओळख आहे. याच्या संदर्भात अनेक आपल्याला व्हायरल व्हिडिओज पाहता येईल. त्यांचं असं म्हणणं आहे, अर्थात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल नाराजी जरी व्यक्त केली असली तरीही त्यांची भूमिका मात्र बदललेली नाही आणि मनोज जरांगे यांच्या पाठीमागं उभं राहण्याची त्यांची भूमिका कायम आहे. ते स्वतः उमेदवार जरी असले तरीही ते प्रचार करत नाही आहेत. पण सिल्लोडचा विषय असेल किंवा मग कन्नडचा विषय असेल, या संदर्भात मात्र ते भूमिका स्पष्ट करतात आणि कन्नडमधून हर्षवर्धन जाधव यांना विजयी करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत असंही बोललं जातं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब त्याच्यानंतरची अशी की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकमेव असा आमदार आहे ज्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हेतूबाबत किंवा उद्देशाबाबत सर्वप्रथम राजीनामा दिला होता आणि तो केवळ राजीनामा स्टंट म्हणून नाही तर त्याच्या पाठीमागची सगळी गणितं जर तपासली तर खरोखर तो राजीनामा दिला गेला होता. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता राजीनामा दिला होता आणि हीच गोष्ट मराठा समाज ध्यानात ठेवेल असं बोललं जात आहे. ज्या उमेदवारांनी माघार घेतली आहे म्हणजे एकंदरीत निवडणुकीतून, त्यापैकी 3-4 उमेदवार असे तेही या समीकरणात महत्त्वाचे ठरत आहेत आणि त्यांचाही पाठिंबा हर्षवर्धन जाधव यांना असल्याचं बोललं जात आहे. आता इथे जे काही विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदारांचा विचार केला तर जवळपास
त्यांच्या जातीय समीकरणाची विचार केली तर त्यांची जी हक्काची वोट बँक आहे त्याची संख्या जवळपास 80,000च्या घरात जाते. पण मराठा फॅक्टर, ओबीसी फॅक्टर, मनोज जरांगे पाटील यांचे इनपुट्स, शरद पवार या सगळ्यांचं समीकरण जर पाहिलं तर कुठे ना कुठे ही जी वोट बँक आहे ती त्यांच्याकडे जाती आहे का आणि ते आपल्याकडे कशी कॅप्चर करताय यावर गणितं अवलंबून असणार आहे. पण शेवटी अंतरवाली सराटीतून काय आदेश आला आणि त्या आदेशाचं किती रूपांतर मतांमध्ये होतं यावरही गणितं असणार आहे. पण एकंदरीत जी काही गणितं आहेत त्या गणितांमध्ये सध्याच्या स्थितीला अर्थात अजून 7-8 दिवस जायचे आहे. या 7-8 दिवसात काही होऊ शकतं. त्यामुळे आताचा जरी सध्याचा जरी विचार केला तरी कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव हे पुढं आहेत असं बोललं जातं आहे. आता या दोन्ही नवरा बायकोच्या स्पर्धेत नेमकं कोण बाजी मारेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.